गुड इव्हनिंग एव्हरीवन. सॉरी, काल आपला लेक्चर जो आहे तो होऊ शकला नाही. काही कारणास्तव मला पॉसिबल झालं नाही लेक्चर घ्यायला. पण परवाचा जो लेक्चर होता तो आपला पहिला लेक्चर होता आणि मी जसं तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की 5 तारखेला तुमची जी GICची अकाउंटंटची परीक्षा आहे त्याच्या अगोदर आपण जितकं पॉसिबल होईल त्याचं रिव्हिजन आपण घेणार आहोत. ठीक आहे. तर फर्स्ट ह्याच्यात आपण बघितलं होतं अकाउंट्सचा काही पार्ट आपला जो आहे तो इंट्रोडक्टरी झाला होता, ज्याच्यामध्ये बुक्स ऑफ अकाउंट्स, सबसिडरी बुक्स ऑफ अकाउंट्स वगैरे कसे असतात, काय असतात याच्याबद्दल आपण थोडंसं जे आहे हे बघितलं होतं. नेक्स्ट जे आहे, ठीक आहे, आता मी जसं तुम्हाला सांगितलं आहे की कम्प्लीट अकाउंट्स किंवा कम्प्लीट फायनान्स जो आहे ते आपल्याला पूर्ण करणं पॉसिबल नाही. वेळ आपल्याकडे कमी आहे. पण त्याच्यातल्या त्याच्यात मागचे जर काही आपण पेपर बघितले, ठीक आहे, किंवा आपण बाकीचे जे गव्हर्नमेंटचे फायनान्सचे जर पेपर बघितले तर त्यांचा आपण जर पेपर फॉर्मॅट किंवा तो सिलेबस जर बघितला किंवा तो एक ट्रेंड जर आपण बघितला तर त्या ट्रेंडमध्ये आपल्याला हे लक्षात येतं की कुठच्या कुठच्या टाईपचे त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. तर आपण जे आहेत हे अपेक्षित जे प्रश्न आहेत त्या अपेक्षित प्रश्नांपैकीच जे आहेत ह्या आपण काही गोष्टी घेणार आहोत. ठीक आहे. तर त्यामुळे मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट इम्पॉर्टंट चॅप्टर किंवा टॉपिक आपण त्याला म्हणूया. तर त्या एका इम्पॉर्टंट टॉपिकवर आपण इथे आलेलो आहे बघा. तर ज्याचं नाव आहे इन्व्हेंटरीज. ठीक आहे. जरी हा चॅप्टर 4 तुम्हाला दिसत असेल, मधले काही जे चॅप्टर्स आहेत ते मी घेतलेले नाही आहेत कारण की त्याच्यात थिओरिटिकल पार्ट तेवढा नाही आहे. मी जसं तुम्हाला पहिले सुद्धा सांगितलं होतं, थिओरिटिकल पार्टच्या बद्दल जे आहेत हे जास्त ते विचारतील. त्याचं रिझन असं आहे की त्यांच्याकडे ओव्हरऑल जे आहे हे वेळ कमी असतो, त्यामुळे तुम्हाला वर्किंग नोट्स वगैरे जे बनवणं किंवा इवन आपले जर अकाउंट्स तुम्हाला आठवत असतील तर आपल्याला डायग्राम्स म्हणजे त्यांना तुम्हाला लाईन्स वगैरे आखून जे आहेत त्याच्यात प्रॉपर तुम्हाला एंट्रीज वगैरे करायला लागायच्या. आणि कारण की हा पूर्ण फॉर्मॅट जो आहे हा MCQ फॉर्मॅट आहे, ज्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करणं पॉसिबल नाही. त्याच्यामुळे ते काय करतात, आयदर तुम्हाला खूप छोटे जे आहेत स्मॉल सिम्पल असे कॅल्क्युलेशन्स विचारतात किंवा तुम्हाला मॅक्झिमम जे आहेत ते थिअरीचे प्रश्न ते विचारतात तुम्हाला. तर ठीक आहे. तर आपण नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्टकडे इकडे येऊया, ज्याचं नाव इन्व्हेंटरीज आहे. तर नेमकं इन्व्हेंटरीज काय आहे, इन्व्हेंटरीजचं व्हॅल्युएशन कसं होतं, याच्याबद्दल बेसिकली हा टॉपिक आहे. ह्या टॉपिकचं महत्त्व ह्याच्यासाठी सुद्धा आहे कारण की हा टॉपिक जो आहे हा फक्त तुम्हाला अकाउंट्समध्ये नसून तुमच्या कॉस्टिंग आणि FM जो आहे ह्या कॉस्टिंग आणि FMचा सुद्धा हा पार्ट आहे. ठीक आहे. व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज जे आहे, इन्व्हेंटरीजचं आपण ओव्हरऑल बघितलं. इन्व्हेंटरीज म्हणजे काय, तुमच्याकडे असलेला तुमचा तो जो माल आहे, तुमच्या फॅक्टरीमधला जो माल आहे त्याला आपण बेसिकली इन्व्हेंटरीज म्हणतो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे कॉस्टिंग जेव्हा आपण म्हणतो, कॉस्ट अकाउंटिंग किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग जेव्हा आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये त्याचं कॉस्टिंग काढणं, तुमच्याकडे इन्व्हेंटरीज कशा आहेत, ठीक आहे, त्याचं तुम्ही कॉस्टिंग कसं करताय, ठीक आहे, हे पण फार महत्त्वाचं कशासाठी, कारण की याच्यावरनं तुमचे जे ॲसेट्स आणि लायबिलिटीज किंवा ॲसेट्स तुम्ही किती दाखवताय, अंडर व्हॅल्यू करताय, ओव्हर व्हॅल्यू करताय का एक्झॅक्ट त्याचं राईट व्हॅल्युएशन करताय, ह्या सगळ्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. आणि त्याच्या हिशोबानेच जे आहेत हे जे रूल्स आहेत किंवा त्यांचे जे काही रेलेव्हंट अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत त्याच्या बेसिसवर जे आहेत तुम्हाला इन्व्हेंटरीचं व्हॅल्युएशन करायला लागतं. नॅचरली तुम्ही जेव्हा जेव्हा माल परचेस करता, जेव्हा जेव्हा तुम्ही स्टॉक विकत घेता, तर दरवेळेला गरजेचं नाही की दर महिन्याला त्या स्टॉकचा भाव तसाच राहील. ठीक आहे. स्टॉक तुम्ही किंवा रॉ मटेरियल जेव्हा तुम्ही विकत घेता तर डिपेंडिंग ऑन मार्केट फोर्सेस, नॅशनल ॲज वेल एज इंटरनॅशनल, याचा भाव जो आहे, या मालाचा भाव, हा कच्च्या मालाचा भाव जो आहे हा चेंज होत राहतो. ठीक आहे. आणि त्या चेंज होणाऱ्या भावाच्या अनुसार जे आहे आपलं प्रोडक्शन जे आहे हे व्हराय करतं, आपलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जे आहे ते व्हराय करतं. ठीक आहे. आणि मग कॉस्ट ऑफ प्रोडक्शनवर सुद्धा ह्या इन्व्हेंटरीच्या व्हॅल्युएशनचा जो आहे हा असर आपल्याला दिसतो. ठीक आहे. तो असर कसा दिसतो, काय दिसतो, अगेन हे खूप डीपमधलं त्याचं एक सायन्स म्हणा किंवा त्याचं एक आर्ट म्हणा आहे, त्याच्यात आपल्याला जायचं नाही. आपल्याला फक्त जे आहे वरून थोडंसं त्याच्याबद्दल जे आहे हे बघायचं आहे. तर चला बघूया. द चॅप्टर इन्व्हेंटरीज विल हेल्प यू अंडरस्टँड द टर्म इन्व्हेंटरी, इन्व्हेंटरी काय, अँड द टेक्निक्स ऑफ व्हॅल्युइंग द इन्व्हेंटरीज. हे फार महत्त्वाचं आहे की कुठचे वेगवेगळे टेक्निक्स आहेत ज्यांनी तुम्ही व्हॅल्युएशन करता. तुम्ही जर ऐकलं असेल नाव, लिफो मेथड असते, फिफो मेथड असते, वेटेड ॲव्हरेज जी मेथड असते ती तुमची असते. तर असे भरपूर वेगवेगळ्या मेथड्स तुमच्या असतात. तर लिफो फिफो जी आहे ही तर बऱ्यापैकी पॉप्युलर अशी फेमस अशी मेथड आहे. ठीक आहे. तर ही इन्व्हेंटरी काय आहे आणि त्याच्या इंट्रिकसीज वगैरे बघा त्यांनी दिलंय की ॲसेट्स हेल्ड फॉर सेल इन द ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस. काय म्हटलं त्यांनी, ॲसेट्स हेल्ड इन द ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे. सेल फॉर सेल, सेल्ससाठी, ठीक आहे, विकण्यासाठी जे आहेत ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेसमध्ये त्यांनी दिले, किंवा इन द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ सेल. ठीक आहे. जर तुम्हाला सेल करायचे त्याच्यामध्ये प्रोडक्शनमध्ये जो काही तुमचा माल लागतो, ठीक आहे, त्याच्या ह्याला सुद्धा आपण इन्व्हेंटरीज असं म्हणतो. नंतर काय म्हटलंय, फॉर कन्झम्पशन इन द प्रोडक्शन ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस फॉर सेल इन्क्लुडिंग मेंटेनन्स, सप्लाईज अँड कन्झ्युमेबल्स अदर दॅन मशिनरी, स्पेअर पार्ट्स, सर्व्हिसिंग इक्विपमेंट अँड स्टँड बाय इक्विपमेंट. ठीक आहे. असे काही कन्झ्युमेबल्स वगैरे आहेत जे तुमच्या प्रोडक्शनमध्ये गरजेचे असतात.
ठीक आहे, जे तुमच्या प्रोडक्शनला हेल्प करतात. फॉर एक्झाम्पल जसं कधी कधी काही मशीन्स वगैरे बनवताना लुब्रिकंट्स किंवा ऑइल्स असतात, तर हे कन्झ्युमेबल्स म्हणून वापरले जातात. ठीक आहे, किंवा काही काही जेव्हा तुम्ही ऑटो पार्ट्स वगैरे मॅन्युफॅक्चर करता तर त्याच्यात काही इन्सर्ट्स, ड्रिल्स किंवा असे मिल्स वगैरे नावाच्या काही काही गोष्टी असतात, ड्रिल बिट्स असतात. ठीक आहे. आणि खूप वेगवेगळे महाग महाग असतात, डायमंडचे वगैरे पण ते बनवलेले असतात, कार्बाइड्स असतात. तर ह्यांचं कसं काय व्हॅल्युएशन, ह्यांचंही व्हॅल्युएशन जे आहे हे स्वतःमध्येच खूप मोठं असतं. ठीक आहे, आणि त्यामुळे महत्त्वाचं आहे की अशा छोट्या छोट्या ज्या दिसतात आपल्याला गोष्टी, पण ज्या आपल्या कॉस्ट ऑफ प्रोडक्शनवर एक खूप महत्त्वाचा एक असर टाकून जातात. ठीक आहे, एक महत्त्वाचा इफेक्ट टाकून जातात. तर ह्या सुद्धा गोष्टींचं व्हॅल्युएशन करणं अतिशय गरजेचं आहे. ठीक आहे, तर तेच त्यांनी सांगितलं की हे जे कन्झ्युमेबल्स वगैरे आपण वापरतो आपले गुड्स प्रोड्यूस करण्यासाठी, ठीक आहे, ते सुद्धा आपल्या इन्व्हेंटरीजचा पार्ट आहेत. ठीक आहे, बघा आता काय काय म्हटलं, इन्व्हेंटरीचे कुठचे कुठचे टाईप्स आहेत हे बघा, जे आहेत तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसत असतील. ठीक आहे, नसतील दिसत मी थोडंसं इकडे झूम करतो. ठीक आहे, तर टाईप्स ऑफ इन्व्हेंटरीज काय सांगितलंय बघा. इन केस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न्स असू शकतात. आता तुमचा बिझनेस दोन टाईपचा असू शकतो, आयदर तुमचा जो बिझनेस आहे हा मॅन्युफॅक्चरिंग टाईपचा असू शकतो किंवा तुमचा ट्रेडिंग टाईपचा असू शकतो. ट्रेडिंग म्हणजे काय, त्याच्यात तुम्ही स्वतः काहीच प्रोड्यूस करत नाही, फक्त तुम्ही माल जो आहे हा होलसेलर किंवा एखाद्या मॅन्युफॅक्चररकडून घेता आणि समोरच्या रिटेलर वगैरे जो आहे किंवा डायरेक्ट कन्झ्युमर आहे किंवा अजून कोणी डिस्ट्रीब्युटर किंवा होलसेलर आहे त्यांना तुम्ही तो माल विकता, त्याला आपण ट्रेडिंग असं म्हणतो. ठीक आहे, तर मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्नमध्ये बघा खूप जास्त अशा गोष्टी आहेत. जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो म्हणजे आपण झिरोपासून त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या बनवत असतो. तर अशा वेळेला तुमचे जे रॉ मटेरियल आहेत, ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही एखादे मशीन्स बनवतायत, तर त्या मशीन्स बनवताना रॉ मटेरियल म्हणजे तुमचं स्टील, आयर्न, काही तुमचे अजून वेगवेगळे पार्ट्स जे असतात त्याच्या मेटल्स वगैरे जे लागत असतील ते तुमचं रॉ मटेरियल झालं. त्याच्यानंतर तुम्ही वेगवेगळे पार्ट्स बनवताय. ठीक आहे, हे वेगवेगळे पार्ट्स बनवताय. ठीक आहे, ते पार्ट्स काही बनलेले आहेत, काही तुमचे बाकी आहेत, ते तुमचं वर्क इन प्रोग्रेस झालं. ते पार्ट्स सगळे तुम्ही एकत्र जोडले, त्यांना असेंबल केलं, ते तुमचे फिनिश्ड गुड झाले. त्या पार्ट्स सोबत अजून काही कॉम्प्लिमेंटरी किंवा सप्लिमेंटरी असे काही त्याचे अवजारं किंवा स्पेअर्स असतील, त्याला आपण स्टोअर्स आणि स्पेअर्स म्हणू. आणि ह्या सगळ्यांना कुठेतरी तुम्ही पॅकेज करत असाल. ठीक आहे, त्या पॅकेज करत असाल, त्या पॅकेजला मग त्याला पॅकेजिंग मटेरियल लागतं. ठीक आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ऑल दीज थिंग्स एंटेल युअर इन्व्हेंटरी. ह्या सगळ्या गोष्टी तुमचा इन्व्हेंटरीचाच पार्ट आहेत. ठीक आहे, पण ट्रेडिंग जेव्हा तुमचं कन्सर्न असतं, ट्रेडिंग तुमची एखादी एंटिटी असते, तर तुमचे जे गुड्स आहेत हे फक्त ट्रेडेड गुड्स असतात. कारण की डायरेक्टली तुम्ही एखाद्या मॅन्युफॅक्चररकडून डायरेक्टली ते संपलेलं ते एंडचं प्रोडक्ट तुम्ही घेता आणि हे तसंच्या तसं तुम्ही जे आहेत हे विकता. त्याच्यामुळे ट्रेडिंग जो कन्सर्न असतो ह्याच्याकडे फक्त ट्रेडेड गुड्स हीच त्याची इन्व्हेंटरी असते. ठीक आहे, चला आता बघूया आता पुढे काय म्हटलंय त्यांनी. इन्व्हेंटरी व्हॅल्युएशनच्या बद्दल लिहिलंय बघा. Inventory is generally the most significant component of the current assets held by a trading or manufacturing enterprise. काय म्हटलंय त्यांनी, इन्व्हेंटरी इज जनरली द मोस्ट सिग्निफिकंट कॉम्पोनेंट आहे, सर्वात महत्त्वाचा कॉम्पोनेंट आहे. कशाचा? करंट ॲसेट्सचा. आपल्याला माहितीच आहे फिक्स्ड ॲसेट्स, करंट ॲसेट्स काय, एवढं बेसिक सांगण्यासारखा तर हा लेक्चर नाही आहे. ठीक आहे, मी अझ्युम करतोय की तुम्हाला करंट ॲसेट्स फिक्स ॲसेट्समधला जो आहे हा डिफरन्स माहिती असेल, मला काही त्याचं वेगळं डिफाईन करायची गरज नाही आहे. ठीक आहे, तर करंट ॲसेट्सचा हा पार्ट आहे. नॅचरली करंट ॲसेट्स आहेत ना, ते काय मटेरियल किंवा त्याची इन्व्हेंटरी ही तुमच्याकडे राहणार आहे का? तुम्ही वर्षानुवर्ष त्याला फिक्स ॲसेट सारखं स्टोअर करून ठेवणार आहे, बिल्डिंग सारखं, प्लांट अँड मशिनरी सारखं स्टोअर नाही करणार आहात. ते तुम्ही विकून टाकणार आहात ना, कारण की तोच तुमचा बिझनेस आहे. ते तुमच्याकडे काही महिन्यांसाठी किंवा वर्षभरासाठी मॅक्झिमम जे आहेत ते राहणार आहेत. ठीक आहे, ते तुमचे ॲसेट आहेत, पण ते तुमचे फिक्स ॲसेट नाही, ते तुमचे करंट ॲसेट्स आहेत. ठीक आहे, तर मॅन्युफॅक्चरिंग एंटरप्राइज आहे बघा. बोथ एक्सेस ऑफ इन्व्हेंटरी अँड इट्स शॉर्टेज अफेक्ट द प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, खूप जास्त इन्व्हेंटरी असेल तरी सुद्धा ती तुमच्या ह्याला अफेक्ट करते, आणि खूप जर कमी इन्व्हेंटरी असेल ती सुद्धा तुमच्या प्रोडक्टिव्हिटीला आणि प्रॉफिटेबिलिटीला जी आहे एंटरप्राइजच्या अफेक्ट करते, वेदर इट इज मॅन्युफॅक्चरिंग ऑर ट्रेडिंग बिझनेस. महत्त्वाचं आहे. खूप मुलं प्रॅक्टिकली मला विचारतात, सर ह्याचा प्रॅक्टिकल असर कसा होतो ते आम्हाला सांगा. कारण की आम्ही तर आत्तापर्यंत 12वीमध्ये किंवा बीकॉममध्ये हेच बघितले की बाबा ही इन्व्हेंटरी जी आहे हे आपल्या करंट ॲसेट्सचाच पार्ट आहे. जर आपले ॲसेट्स जास्त दिसत आहेत मग आपण कशासाठी फिकर करायची, मग आपण कशासाठी वरी करायचं. तर वरी करण्यासारखी गोष्ट आहे, सांगतो त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, मी पहिले फायनान्शियल तुम्हाला त्याचं कारण सांगतो आणि त्याच्यानंतर त्याचं नॉन फायनान्शियल पण काय इम्प्लिकेशन्स होऊ शकतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. बघा फॉर एक्झाम्पल तुम्हाला ॲसेट्समध्ये तर दिसतंय
ठीक आहे, तुम्हाला ॲसेट्समध्ये दिसते की तुमचे ॲसेट्समध्ये हे ॲसेट्स आहेत. ठीक आहे, ॲसेट्स आपण म्हणतो ही लायबिलिटीज असतात. ठीक आहे, तुम्हाला ॲसेट्समध्ये करंट ॲसेट्स दिसत आहेत, करंट ॲसेट्स तुमचे दिसत आहेत. हां, ठीक आहे, ह्या करंट ॲसेट्समध्ये तुम्हाला तुमचे इन्व्हेंटरी दिसते. ठीक आहे, इन्व्हेंटरी आहे फॉर एक्झाम्पल काहीतरी XYZ जे काही आहेत हे तुमचे अमाऊंट्स आहेत. इथे हे अमाऊंट्स तुम्हाला दिसतात. सर इकडे तर ॲसेटमध्ये तुम्हाला इन्व्हेंटरी दिसते, मग ह्याचा प्रॉब्लेम काय? ठीक आहे, तर प्रॉब्लेम काय ह्याच्यामध्ये की ही इन्व्हेंटरी जर मी विकली नाही तर ही माझ्याकडे फुकटची पडू नये. ठीक आहे, ही इन्व्हेंटरी मी विकली नाही, माझ्या ॲसेटमध्ये तर दिसते, पण मी ही त्या वर्षी विकली नाही तर माझं प्रॉफिटेबिलिटी कमी झाली ना. समजतंय का तुम्हाला? माझी प्रॉफिटेबिलिटी कमी झालेली आहे कारण की मी ॲज अ बोज, असं ओझं त्याला कॅरी करतोय माझ्या बिझनेसमध्ये फुकटचं. ठीक आहे, जी इन्व्हेंटरी मी विकू शकलो असतो आयदर त्या वर्षी किंवा पुढच्या वर्षी, ठीक आहे, ती जी इन्व्हेंटरी मी विकू शकलो असतो, ही इन्व्हेंटरी ठेवायसाठी सुद्धा माझी कॉस्ट जाते. सर कशी कॉस्ट जाते? तुम्हाला ॲसेटमध्ये कॉस्ट जाते ना. फॉर एक्झाम्पल एखादी इन्व्हेंटरी, एखादे खूप मोठे मोठे मशीन्स आहेत किंवा मी कार्सचा मॅन्युफॅक्चरर आहे. ठीक आहे, मी कार्सचा मॅन्युफॅक्चरर आहे, मला कार्स ठेवावे लागत आहेत, तर मला काही गोडाऊन घ्यायला लागेल त्याच्यासाठी. बरं, गोडाऊन स्वतःच असेल तर ठीक आहे, पण एखादं जर मी रेंटनी घेतलेलं आहे गोडाऊन, सगळीकडे मला मोठे मोठे गोडाऊन बनवणं स्वतःचं शक्य नाही, मला रेंटनी घ्यायला लागेल, तर ह्या गोडाऊनचं मला रेंट भरावं लागेल. हा रेंट माझा खर्च आहे. ठीक आहे, बरं गाड्यांना मी तसं ठेवू शकत नाही. ठीक आहे, गाड्यांना मी तसं ठेवू शकत नाही, मला गाड्यांना गार्ड करायला काही लोक लागतील, त्यांचं काही थोडंफार साफसफाई करण्यासाठी लोक लागतील, त्यांना मला लेबरला पैसे द्यायला लागतील, तर माझे काही सॅलरीज आणि काही वेजेस माझे जातील जर माझी इन्व्हेंटरी असेल तर. समजतंय का? बरं, माझे कार त्या वर्षी विकली गेली नाही, ठीक आहे, तर माझी कारची व्हॅल्यू डेप्रिशिएट होते. ठीक आहे, माझ्या कारची, माझ्या इन्व्हेंटरीची व्हॅल्यू डेप्रिशिएट होते, तर व्हॅल्यू डेप्रिसिएशन झालं. तुम्हाला जर आत्ताची न्यूज आठवत असेल तर आत्ता खूप फेमस न्यूज सध्या मार्केटमध्ये चालू आहे की आत्ताच एक मागच्या महिन्यात मी ऐकली होती की सगळे जे भारतातले कार मॅन्युफॅक्चरर्स आहेत यांच्याकडे 70,000 कोटी रुपयांच्या कार्सची इन्व्हेंटरी पडीक आहे. किती? 70,000 कोटी. सगळे जे कारचे मॅन्युफॅक्चरर्स आहेत भारतातले 70,000 crores. किती मोठी अमाऊंट आहे बघा. ठीक आहे, तर ही एवढी मोठी इन्व्हेंटरी जर पडलेली आहे आणि फॉर एक्झाम्पल त्यांनी जर कधी कार जानेवारीमध्ये मॅन्युफॅक्चर केली असेल आणि ही नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत ती विकली जात नसेल तर त्यांना काय करावं लागतं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की इयर एंडला तुम्ही बघित असाल पेपरमध्ये वगैरे जाहिराती येतात, रेडिओ टी व्हीवर किंवा टी व्ही म्हणजे आपल्या यूट्यूब इकडे तिकडे पण जाहिराती येतात, तुम्ही बघत असाल इन्स्टावर जाहिराती येतात की 1 लाख रुपयाचं डिस्काउंट दिलं आहे, 2.5 लाख रुपयाचे सेव्हिंग्स दिलेले आहेत. ठीक आहे, तर असे सगळे त्यांना त्यांच्या इन्व्हेंटरीज ज्या आहेत अनसोल्ड ज्या कार्स आहेत ह्याच्यावरती त्यांना जे आहेत हे खूप सारे डिस्काउंट्स त्यांना द्यावे लागतात. आणि डिस्काउंट देणं म्हणजे काय? आता भली तो त्यांचा लॉस नसेल, बट व्हॉट इज डिस्काउंट? तर डिस्काउंट इज लॉस ऑफ प्रॉफिट. डिस्काउंट इज लॉस ऑफ प्रॉफिट. सर हे लॉस ऑफ प्रॉफिट म्हणजे काय? आम्ही लॉस तर ऐकलं होतं, प्रॉफिट ऐकलं होतं, पण लॉस ऑफ प्रॉफिट म्हणजे काय? म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल जर मी ती जानेवारीमध्ये कार विकली असती, फॉर एक्झाम्पल 10 लाखाची कार आहे, ठीक आहे, 10 लाखाची कार आहे, चांगली गाडी आहे, नवीन लॉन्च झालेली आहे, मला वाटतं डिमांड चांगली, मी 10 लाखाची गाडी 10 लाखात विकणार. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मला त्या गाडीवरती 5 लाखाचं प्रॉफिट होतं, 50% माझं प्रॉफिट आहे, एक्झाम्पल पकडूया आपण, एवढं नसतं, अर्ध्याहून जास्त पैसे तर निर्मला सीतारामन ताई घेऊन जाते आपल्याकडून टॅक्सेसच्या माध्यमातून. ठीक आहे, पण अज्युम करूया, ठीक आहे, अज्युम करूया की त्याचं 50% प्रॉफिट आहे. ठीक आहे, 50% त्याचं प्रॉफिट आहे, ₹10 lakhsची ही गाडी आहे. ठीक आहे, त्यांनी जर जानेवारीमध्ये विकली असती, ठीक आहे, 50% हे प्रॉफिट आहे, तर त्याला प्रॉफिट किती झालं असतं? 5 लाखाचं प्रॉफिट झालं असतं नॅचरली.
पण कारण की तो डिसेंबरमध्ये विकतोय त्याला 1,00,000चं डिस्काउंट द्यावं लागतंय. आता तो विकणार कितीला? तीच गाडी विकणार 9,00,000ला. मग डिसेंबरमध्ये त्याचं प्रॉफिट किती होईल? ₹4,00,000. म्हणजे त्याला प्रॉफिट किती करायला लागलं? त्याला प्रॉफिट जे आहे किती घ्यायला लागलं? प्रॉफिट त्याला 40% घ्यायला लागलं. म्हणजे 10%चा लॉस झाला त्याचा. लॉस नाही झाला, लॉस ऑफ प्रॉफिट झाला. तो टोटल लॉस मध्ये नाही. हा, जर का तो त्या 50%पेक्षाही कमी म्हणजे खूप कमी ह्याच्यात त्याला जर विकायला लागली असती, 10 लाखाची गाडी आहे 5 लाखात विकायला लागली तर तो नो प्रॉफिट नो लॉस वर जाईल. 5 लाखापेक्षा कमीला त्याला विकायला लागली, 4 लाखातच त्याला विकायला लागली, तर मग ते लॉस होईल. आत्ताही तो प्रॉफिटमध्ये, तो 10 लाखात विकतानाही प्रॉफिटमध्ये, 9 लाखात विकतानाही प्रॉफिटमध्ये, पण लॉस ऑफ प्रॉफिट झाले. म्हणजेच काय? त्याला डिस्काउंट जो 1,00,000चा द्यायला लागलाय, हा डिस्काउंट जर त्यांनी नसता दिला तर त्याला एक्स्ट्रा 1,00,000 रुपयाचा प्रॉफिट झाला असता. पण कारण की त्याची इन्व्हेंटरी जी आहे ही पडून होती, आता पडून तर ॲसेटमध्ये तर दिसतात त्याला 10 लाख रुपयाची याची त्याची इन्व्हेंटरी आहे, ही दिसते त्याला, पण त्याचा खराच त्याला उपयोग आहे का? त्याचं व्हॅल्युएशन कसं केलं पाहिजे? बरं, कारण की प्रॉफिटमध्ये ती आली नाही, त्याचा इन अ वे लॉसच झाला. तो ती गाडी विकली गेली नाही, पुढे विकली जाईल का माहित नाही. तुम्हालाही माहिती आहे 1 वर्षाच्या डिफरन्सनी, ठीक आहे, 2023 ची गाडी वेगळ्या प्राइसला विकली जाते, 2024 ची गाडी वेगळ्या प्राइसला विकली जाते. ठीक आहे, व्हॅल्युएशन मध्ये बऱ्यापैकी त्याचा फरक पडतो, बरोबर आहे की नाही? ठीक आहे, तर अशा वेळेला त्यामुळे इन्व्हेंटरी ठेवणं हे त्यांच्या प्रॉफिटेबिलिटी आणि प्रोडक्शन ऍक्टिव्हिटीवर एक खूप मोठा असर टाकतो. जसं मी सांगितलं, काही इनडायरेक्ट सुद्धा एक्सपेन्सेस असतात जे त्यांना अशी इन्व्हेंटरी असल्यावर त्यांना ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस करावे लागतात. ठीक आहे, गोडाऊनमध्ये बाकीही काही असतील, काही खर्च असे आहेत जे आपल्याला आत्ता दिसत नाहीत, काहीतरी इलेक्ट्रिसिटी पॉवरचे खर्च असतील, ठीक आहे, काही लँडच्या रिलेटेड त्यांना काहीतरी टॅक्स भरावा लागत असेल, ठीक आहे, काही पोलिसांना इकडून तिकडून हप्ते द्यायला लागत असतील अनऑफिशियली ऑफ द बुक्स, ठीक आहे, अशा काही गोष्टी असतील, असेही काही खर्च असतील, तर ते सुद्धा खर्च आहेत. ते तर मी इकडे काउंटच नाही केलेले आहेत. समजतंय का? एखादा फायर होते, कधी काही डॅमेज होतो, ठीक आहे, काही काही ठिकाणी तुम्ही जर बघितलेत आग लागते, तो इन्शुरन्सचा खर्च त्यांना करावा लागतो. इन्शुरन्स केला नसेल तर बाकीचे त्यांना काही ते डॅमेजेस जे आहेत त्याचे पैसे जे आहेत ते त्यांना भरपाई करावी लागते, ती नुकसान भरपाई त्यांना करावी लागते. तर ते सेफ राहत नाहीत त्या सगळ्या गोष्टी. तर ती वेगळीच कॉस्ट त्याची जी आहे ही एंटेल होत असते. त्याच्यामुळे इन्व्हेंटरी आपल्याकडे पडलेली जास्त वेळ जी आहे ही आपल्याला कामाची नसते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता मी त्याचं एक ऑपोजिट तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की सर आता जर का अंडर इन्व्हेंटरी आहे तर मग काय? दॅट्स अ गुड क्वेश्चन. ठीक आहे, अंडर इन्व्हेंटरी आहे तरी सुद्धा तुमच्या प्रॉफिटेबिलिटीला हर्ट होईल का? त्याचं मी गोष्ट सांगतो. इन्व्हेंटरी कमी आहे, अचानक तुम्ही अगेन कार्सचाच तुमचा बिझनेस आहे, ठीक आहे, दसरा दिवाळीचा वेळ आला, गणपतीचा वेळ आला, अक्षय तृतीया वगैरे तसा तो जो सीझन आहे तो आला, तुम्हाला माहिती आहे त्यावेळेस खूप जास्त लोक जे आहेत हे गाड्या वगैरे विकत घेतात. ठीक आहे, अशा वेळेला खूप गाड्या विकत घेतल्या जातात. आता माझ्याकडे इन्व्हेंटरीमध्ये स्टॉकमध्ये तर मला दिसतच नाही आणि अचानक मला डिमांड आली. झालं काय? मी जे थोडी इन्व्हेंटरी ठेवून चांगला सेल करून चांगलं प्रॉफिट कमवलं असतं ते प्रॉफिट मी आता कमवू शकत नाही आहे. बरं, तो मार्केटची डिमांड मीट करायला, ठीक आहे, मार्केटची डिमांड मीट करायला माझे एक्झिस्टिंग जे सप्लायर्स आहेत, माझे एक्झिस्टिंग जे सप्लायर्स आहेत हे सप्लायर्स सोडून सुद्धा मला ॲडिशनल काही सप्लायर्स शोधायला लागतील जे माझ्यासाठी ही गाडी मॅन्युफॅक्चर करण्यामध्ये मदत करतील मला. म्हणजे तो एक एक्स्ट्रा कॉस्ट मला आला की नाही? ठीक आहे, माझे काही XYZ एक्झिस्टिंग सप्लायर्स होते पण त्यांनाच मी काही ऑर्डर दिली नव्हती अगोदर आणि मी त्यांना 11th आवरला ऑर्डर जर का देतोय तर ते लोक सक्षम नाही आहेत माझी पूर्ण ऑर्डर कंप्लीट करण्यासाठी. मग अशा वेळेला मला XYZ सोडून ABC जे आहेत त्यांना सुद्धा पकडायला लागेल आणि त्यांच्याकडून हे जे पार्ट्स किंवा कॉम्पोनेंट्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या मॅन्युफॅक्चर करून घ्यायला लागतील. ठीक आहे, आणि त्या जर मॅन्युफॅक्चर करून घेतल्या, मी ते एक्स्ट्रा वाले लोक आहेत, म्हणजे बाहेरचे लोक आहेत, ते माझे रेग्युलर सप्लायर नाही आहेत, माझा त्यांच्यासोबत रेग्युलर नेगोशिएशन नाही आहे, माझा त्यांच्यासोबत रेग्युलरचा बिझनेस नाही. मग अशा वेळेला ते काय करतील? मेरी मजबूरी का फायदा उठाएंगे. ठीक है, कौन सी मजबूरी का फायदा उठाएंगे? क्योंकि मुझे सेल करना है ना, मला सेल करायचे आहेत, आता मला तो करायचा आहे. तो दिवाळी दसऱ्याचा सीझन आलेला आहे, त्यांना माहिती आहे की बाबा त्यांनाही प्रॉफिट कमवण्याचा हा एक
एकमेव हा एक मौका आहे. मग अशा वेळेला ते काय करतील, मला सुद्धा ते जे कॉम्पोनंट्स किंवा पार्ट्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या थोड्याशा महागात विकतील. माझे जे रेग्युलर सप्लायर्स आहेत त्यांच्यापेक्षा ह्या सगळ्या गोष्टी ते मला महागात विकतील. आणि नॅचरली अशा वेळेला जे आहे माझं कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग जे आहे हे वरती जाईल. हे कशामुळे झालं, कारण की मी इन्व्हेंटरी जी आहे ह्याचं माझ्याकडे शॉर्टेज होतं, ह्या इन्व्हेंटरीचं शॉर्टेज होतं माझ्याकडे. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय झाली, माझं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढलं. बरं ठीक आहे, तुम्ही म्हटलं जाऊ दे सोडून दे, मी सोडून दिलं. ठीक आहे, मी काय केलं, मी एक्स्ट्रा गाड्या बनवल्याच नाहीत. यांनी काय झालं, माझा जो सेल होणार होता तो सेल झाला नाही. माझा जो सेल नाही झाला त्याच्यामुळे प्रॉफिट होणार होतं ते प्रॉफिट झालं नाही. बरं, मी एखादा मॅन्युफॅक्चरर आहे, फॉर एक्झाम्पल मी ह्युंदाईचा आहे. ठीक आहे, माझी कंपनी ह्युंदाई आहे. तर ह्युंदाईकडे तेवढ्या गाड्या नाही आहेत. तुम्ही बघितलं असेल की खूपदा महिंद्रासारख्या गाड्यांना जे आहेत, थार किंवा स्कॉर्पिओ इन ज्या गाड्या आहेत ह्यांना 2-2 वर्षाची वेटिंग असते. का, कारण की त्यांच्याकडे प्रोडक्शन कॅपॅसिटीजच नाही आहेत तेवढ्या. ठीक आहे, हे ऐकलं असेल तुम्ही मध्ये. ठीक आहे, मग अशा वेळेला लोक काय करतात, फ्रस्ट्रेट होऊन जातात. खूप लोकांना म्हणतात अरे जाऊ दे, कुठे नको 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 थार नको घ्यायला, हां, किंवा ती स्कॉर्पिओ इन नको घ्यायला, त्यापेक्षा मी सफारी घेतो, त्यापेक्षा मी हॅरियर घेतो. टाटा तर तिकडे बसलेलंच आहे, किंवा मारुती आहे. मारुती म्हणेल नाही नाही बाबा आमची गाडी घ्या तुम्ही, एखादी SUV घेऊन टाका, घ्या डिस्काउंट थोडाफार. मग अशा वेळेला ते लोक काय करतील, आपले जे कॉम्पिटिटर आहेत ते आपला सेल जे आहेत हे कॅनिबलाइज करतील, म्हणजे ते जे आहेत हे आपला सेल खाऊन टाकतील. ठीक आहे, आणि आपला जो सेल होणार होता, आपला जो प्रॉफिट होणार होतं ते न होता आपल्या कॉम्पिटिटर्सचा फायदा होतो. ठीक आहे, आपल्या कॉम्पिटिटर्सना बळ मिळतं, त्यांचं ओव्हरऑल मार्केट व्हॅल्यू सुद्धा वाढते, त्यांचे शेअर्सची व्हॅल्यू वाढते, त्यांचं प्रॉफिट वाढतं. ते आपल्याशी टक्कर द्यायला, आपल्याला एक कॉम्पिटिशन द्यायला अजून जास्त सक्षम होऊन जातात. समजलं? म्हणजेच काय, एक्सेस तुमच्याकडे इन्व्हेंटरी असेल तरी सुद्धा प्रॉब्लेम आहे. जसं मी सांगितलं ती उगाच चौगाच राहील. बरं, हे तर तुम्हाला सांगितलं. अजून एक गोष्ट राहिली एक्सेसमध्ये, जी मी तुम्हाला सांगितलं ते खर्च वगैरे तर त्या सगळ्या गोष्टी आहेतच. खूपदा तुम्ही बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत हे फायनान्सवर घेतलेल्या असतात. ठीक आहे, जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मॅन्युफॅक्चर करता आणि त्या सेल करत नाही आणि ती इन्व्हेंटरीमध्येच त्या गोष्टी राहतात, तर अशा वेळेला होतं काय, तुम्ही बँक्सकडून किंवा वेगवेगळे जे तुमचे फंड करणारी लोक असतात किंवा डिबेंचर्स असतात अशा ठिकाणून तुम्ही लोन्स किंवा डेट्स घेतलेले असतात. तर जो हा तुमचा माल विकला जात नाही, इन्व्हेंटरी विकली जात नाही, ह्याच्यावरती तुम्ही इंटरेस्ट पे करत असता. तर ती इंटरेस्टची कॉस्ट सुद्धा असते जेव्हा तुमची एक्सेस इन्व्हेंटरी तुमच्याकडे पडीक असते, पडून असते. तर तो कॉस्ट तर मी इकडे लिहिलेलाच नाही. ठीक आहे, तुमचे सेल्फ फंड्स असतील तरी एक प्रकारचा तो एक ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे. तुम्हाला जर कॉस्टिंग FM जर तुमचं झालेलं आहे BCom मध्ये, तुम्हाला आठवत असेल, तर आपण ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट नावाची एक गोष्ट असते, की म्हणजे काय, की बाबा तुमचे सेल्फ जरी ते फंड्स असतील तरी सुद्धा ते फंड्स जे आहेत हे तुम्ही दुसरीकडे युटिलाइज करू शकता, दुसरीकडे तुम्ही वापरू शकता. त्याचं काही ते तुम्ही कुठेही वापरा, स्टॉक मार्केटमध्ये वापरा, एक्स्ट्रा पैसे मिळतील. किंवा अजून दुसरीकडे तुमची काही कॅपॅसिटीज असतील, मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटीज, ते वाढवण्यासाठी वापरा, किंवा तुमची डीलरशिप स्ट्रॉंग करण्यासाठी वापरा, तुमचे काही दुसरे स्पेस मॅन्युफॅक्चरिंगसाठी तुम्ही वापरा. ते कशासाठी वापरा, डिपेंड्स. पण इन्व्हेंटरी पडून आहे, त्याच्यात तुमचा माल, तुमचे पैसे अडकलेले आहेत. इट्स अ वेस्ट ऑफ मनी, इट्स अ क्रिमिनल वेस्ट ऑफ मनी. ठीक आहे, तुम्ही पैशाला बर्बाद करताय बेसिकली. तो स्वतःचा असो किंवा दुसऱ्याचा उधार घेतलेला असो, दोन्ही वाईट आहे. दुसऱ्याचा आहे, दुसऱ्याला तुम्हाला इंटरेस्ट पे करायचा आहे. स्वतःचा आहे तर स्वतःचा एक ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट तुमची चाललेली आहे. तर इन अ वे तुमचा पैसा दिसत नाही आहे जाताना बाहेर, पण तो इनडायरेक्टली जो आहे पैसा जातोय. ठीक आहे, समजलं? तर एक्सेस आणि शॉर्टेज ह्या दोन्ही तुमच्या प्रोडक्शन ॲक्टिव्हिटीला आणि तुमच्या प्रॉफिटेबिलिटीला जे आहे हे अफेक्ट करतातच, चाहे तुमचा मॅन्युफॅक्चरिंग बिजनेस असो या चाहे तुम्हारा जो है वो ट्रेडिंग बिजनेस हो. ठीक है, चलो देखते हैं आगे का क्या है. बघा इकडे बघूया आपण काय म्हटलं त्यांनी. हे काय बाबा, इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन म्हणजे नेमकं काय, की इन्व्हेंटरी व्हॅल्यू कशी करायची, काय करायची ह्याच्याबद्दल बघा त्यांनी थोडंसं सांगितलेलं आहे. इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन कडे आपण येऊया. होपफुली सगळ्यांना दिसतंय असं, होप करतोय. ठीक आहे, बघा इन्व्हेंटरी व्हॅल्युएशनचं काय आहे, डिटर्मिनेशन ऑफ इन्कम. मी का व्हॅल्यू करतोय इन्व्हेंटरीला, हे जे इतकी मी तुम्हाला भाषण दिलं काही वेळ,
हे कशासाठी दिलं, हे का करतोय आपण, ठीक आहे. ह्याचं त्यांनी कारण काय दिलेलं आहे, द व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी इज नेसेसरी फॉर डिटरमाइनिंग द ट्रू इन्कम अर्न्ड बाय अ बिझनेस. एक खरा इन्कम त्याचा खरंच काय येतोय बाबा, रिअलमध्ये त्याचा इन्कम काय, प्रॉफिट काय, हे बघण्यासाठी बिझनेस एंटिटीच्या कधी एका पर्टिक्युलर पिरियडसाठी. टू डिटरमाइन ग्रॉस प्रॉफिट कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज मॅच विथ रेव्हेन्यू ऑफ द अकाउंटिंग पिरियड. ते जे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आहेत, ठीक आहे, यांना मॅच केलं जातं, तो त्या वर्षीचा जो रेव्हेन्यू आहे त्याच्यासोबत मॅच केलं जातं त्या पिरियडसाठी. द इफेक्ट ऑफ ओव्हर और अंडर स्टेटमेंट ऑफ इन्व्हेंटरी मे बी एक्सप्लेन्ड ॲज फॉलोज. बघा, जर ओव्हर आपण त्याला जर हे केलं और अंडर स्टेटमेंट, ओव्हर स्टेटमेंट केलं किंवा अंडर स्टेटमेंट केलं आपण इन्व्हेंटरीचा, तर त्याचा काय इफेक्ट होऊ शकतो हे त्यांनी दिलेलं आहे. बघा, वेन क्लोजिंग इन्व्हेंटरी इज ओव्हर स्टेटेड, क्लोजिंग म्हणजे शेवटची, ठीक आहे, इज ओव्हर स्टेटेड, नेट इन्कम फॉर द अकाउंटिंग पिरियड विल बी ओव्हर स्टेटेड, ठीक आहे. इन्व्हेंटरीचं जर जास्त दाखवले, नेट इन्कम तुमची ओव्हर स्टेट होईल, तुम्हाला वाटतील जास्त ॲसेट्स तुमच्याकडे, जास्त तुमचं दिसेल. वेन ओपनिंग इन्व्हेंटरी इज ओव्हर स्टेटेड, नेट इन्कम फॉर द अकाउंटिंग पिरियड विल बी अंडरस्टेटेड, ठीक आहे. ओपनिंग इन्व्हेंटरी जेव्हा ओव्हरस्टेट केली, ओपनिंग म्हणजे अगोदरची वर्षाच्या पहिलीची, क्लोजिंग म्हणजे शेवटची, ओपनिंग म्हणजे अगोदरची, ठीक आहे. ती जर ओव्हरस्टेट केली तर नेट इन्कम जे आहे अकाउंटिंग पिरियडसाठी अंडरस्टेट होईल. ह्याला तसंच तसं लक्षात ठेवा. आता जर ती पूर्ण आपल्याकडे बॅलन्स शीट किंवा ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतात, तर त्याचं बाय जर्नल एंट्रीज कसं त्याचा इफेक्ट झाला असते मी तुम्हाला सांगितलं, असं पॉसिबल नाही आहे ते. तर हे फक्त लर्न करून घ्या, ठीक आहे. काय, क्लोजिंग इन्व्हेंटरी जर ओव्हरस्टेट केली, आपण जास्त दाखवलेली आहे, तर नेट इन्कम आपल्या पिरियड त्या अकाउंटिंग पिरियडसाठी जास्त दिसेल उगाच. जेव्हा ओपनिंग इन्व्हेंटरी आपण एक्स्ट्रा दाखवली आहे, नेट इन्कम अकाउंटिंग पिरियडसाठी अंडरस्टेटेड दिसेल, ठीक आहे. नेट इन्कम अंडरस्टेटेड दिसेल. डेबिटमध्ये येतं ते डायरेक्टली. क्रेडिट डेबिटला तुम्ही बॅलन्स कराल, बॅलन्स केल्यावर कारण की तुम्हाला डेबिटचा ऑलरेडी बॅलन्स जास्त दिसतोय ओपनिंगमध्येच, मायनस केल्यावर तो हे कमी दिसेल तुम्हाला, ठीक आहे, प्रॉफिट तुम्हाला कमी दिसेल. वेन क्लोजिंग इन्व्हेंटरी इज अंडरस्टेटेड, हे उलटं होईल. ते क्लोजिंग इन्व्हेंटरी जेव्हा अंडरस्टेट करताय, कमी दाखवते तुम्ही, तर नेट इन्कम फॉर द अकाउंटिंग पिरियड विल बी अंडरस्टेटेड, ठीक आहे. तेच रिव्हर्स, वेन ओपनिंग इन्व्हेंटरी इज अंडरस्टेटेड, नेट इन्कम फॉर द अकाउंटिंग पिरियड विल बी ओव्हरस्टेटेड. ओपनिंग इन्व्हेंटरी जर कमी दाखवली, नेट इन्कम तुम्हाला जास्त दिसेल. आता दुसरे अजून काय दोन तीन गोष्टी सांगितल्यात बघा. ॲसर्टेनमेंट ऑफ फायनान्शियल पोझिशन. इन्व्हेंटरीज आर क्लासिफाईड ॲज करंट ॲसेट्स. इन्व्हेंटरीजना आपण काय म्हणतो, करंट ॲसेट्स म्हणतो, अगोदरच डिस्कस केलं आपण. द व्हॅल्यू ऑफ इन्व्हेंटरी ऑन द डेट ऑफ द बॅलन्स शीट इज रिक्वायर्ड टू डिटरमाइन द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस, ठीक आहे. बिझनेसची काय फायनान्शियल आपली पोझिशन आहे त्या डेटला, हे डिटरमाइन करण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. इफ इन्व्हेंटरी इज नॉट प्रॉपरली व्हॅल्यूड, द बॅलन्स शीट विल नॉट डिस्क्लोज द ट्रुथफुल फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. जर व्यवस्थित आपण इन्व्हेंटरी जी आहे ही दाखवली नाही, तर आपल्याला जे करेक्ट आपलं जे फायनान्शियल पोझिशन आहे आपली, ती कधीच आपल्याला दिसणार नाही. लिक्विडिटी अनालिसिस काय आहे बघूया. इन्व्हेंटरी क्लासिफाईड ॲज अ करंट ॲसेट सांगायची, पुन्हा तीच गोष्ट ते रिपीट करतात. इट इज वन ऑफ द कॉम्पोनंट्स ऑफ नेट वर्किंग कॅपिटल. नेट वर्किंग कॅपिटल काय आहे काय नाही बघूया आपण नंतर. विच रिव्हील्स द लिक्विडिटी पोझिशन ऑफ द बिझनेस. बिझनेस किती लिक्विड आहे, म्हणजे कसं की तुमच्याकडे कॅश किंवा असे काही लिक्विड ॲसेट्स आहेत तुमचे, क्विक ॲसेट्स म्हणतो आपण, ठीक आहे, किंवा ह्या सगळ्या करंट ॲसेट्स आहेत, हे किती आहेत तुमच्याकडे, तुमची लिक्विडिटी किती आहे, म्हणजे किती तुमच्या त्या ॲसेटमधला जो पैसा आहे त्या पैशाचा किती भाग किंवा किती रेशो जो आहे हा तुमच्या लिक्विड ॲसेट्समध्ये आहे आणि किती पैसा तुमच्या फिक्स्ड ॲसेट्समध्ये आहे, हे फार महत्त्वाचं आहे. जर खूप जास्त पैसा तुमचा फिक्स्ड ॲसेट्समध्ये असेल तर तुमचा बिझनेस जो आहे हा थोडासा स्लो मुव्हिंग आपण म्हणू शकतो, ठीक आहे, थोडासा तो तेवढा रिजिड आहे आपण असं म्हणू शकतो. जर डिसेंट पैसे तुमचे लिक्विड ॲसेट्समध्ये असतील तर तुमचा बिझनेस खूप फ्लेक्सिबल आहे असं आपण म्हणू शकतो, ठीक आहे. करंट रेशो विच स्टडीज द रिलेशनशिप बिटवीन करंट ॲसेट्स अँड करंट लायबिलिटीज. करंट ॲसेट्स टू करंट लायबिलिटीज म्हणजेच करंट रेशो. बघा ह्याच्यात थोडंसं मी जसं तुम्हाला सांगितलं की रेशो जो आहे, रेशो अनालिसिस, रेशो जो पार्ट आहे हा तुम्हाला अकाउंट्समध्ये सुद्धा आहे, हा तुम्हाला FM कॉस्टिंगमध्ये सुद्धा आहे. ह्या तिघांचा आपसात रिलेशन आहे, ठीक आहे. तर करंट ॲसेट विच ते सांगितले इज सिग्निफिकंटली अफेक्टेड बाय द व्हॅल्यू ऑफ इन्व्हेंटरी. नॅचरली व्हॅल्यू ऑफ इन्व्हेंटरीनी तुमचा जो करंट रेशो आहे हा डायरेक्टली इम्पॅक्ट करतो, ठीक आहे. स्टॅट्युटरी कंप्लायन्सने एक सांगितलेलं आहे
Schedule 3 of the Companies Act 2013 requires the valuation of each of the class of goods, that is raw material, work in progress, finished goods. ठीक आहे, अंडर ब्रॉड हेड टू बी डिस्क्लोज इन द फायनान्शियल स्टेटमेंट्स. त्यांनी सांगितलं की बाबा कायद्यानुसार सुद्धा हे जे शेड्यूल 3 आहे कंपनीज ॲक्टचं, त्याच्यानुसार सुद्धा जे आहे रॉ मटेरियल, तुमचं फिनिश गुड्स आणि तुमचे जे वर्क इन प्रोग्रेस आहे, ह्या सगळ्यांना तुम्हाला फायनान्शियल स्टेटमेंट्समध्ये जे आहेत एका हेड खाली जे आहे तुम्हाला दाखवावं लागतं. ॲज पर द रिक्वायरमेंट्स ऑफ द अकाउंटिंग स्टँडर्ड्स द फायनान्शियल स्टेटमेंट शुड डिस्क्लोज अकाउंटिंग पॉलिसीज अडॉप्टेड इन मेजरिंग इन्व्हेंटरीज. ठीक आहे, तुम्ही अकाउंटिंग काय पॉलिसीज वापरताय, कशासाठी, मेजर करण्यासाठी, इन्क्लुडिंग द कॉस्ट फॉर्म्युला यूज, कुठचे फॉर्म्युले तुम्ही यूज केलेले आहेत, कुठचे मेथड्स तुम्ही इन्व्हेंटरीज व्हॅल्युएशन करायला वापरलेले आहेत, हे सगळं काही अकाउंटिंग स्टँडर्ड्समध्ये दिलं आहे. ठीक आहे, अकाउंटिंग स्टँडर्ड्स आपण खूप डीपमध्ये करायचे नाहीत, पण ॲटलिस्ट आपल्याला हेड्स माहिती पाहिजेत आणि त्या हेडच्या आत काय आहे हे सुद्धा तुम्हाला जे आहे हे माहिती पाहिजे. द टोटल कॅरिंग अमाऊंट ऑफ इन्व्हेंटरीज, इट्स क्लासिफिकेशन अप्रोप्रिएट टू द एंटरप्राइज. ठीक आहे, जाऊ दे. बघा आता बेसिस ऑफ इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन काय असतं, काय बेसिसवर आपण इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन करतो. बघा, एक तर असू शकते कॉस्ट, म्हणजे आपल्याला कितीला ते पडलं ती गोष्ट, किंवा नेट रिअलायझेशन व्हॅल्यू, म्हणजे कितीला ती विकू शकतो आपण. रिअलायझेशन म्हणजे काय, सोडून देणे, विकून टाकणे, आपल्यापासून दूर करणे, त्याला म्हणतो रिअलायझेशन. तर नेट रिअलायझेशन व्हॅल्यू, नेट रिअलायझेबल व्हॅल्यू किती आहे, दोघांमधली जी काही सर्वात कमी असेल त्याच्या बेसिसवर आपण व्हॅल्युएशन करतो. ठीक आहे, द अबव प्रिन्सिपल इज गवर्न बाय द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेटिव्ह अकाउंटिंग. ठीक आहे, प्रिन्सिपल्स आहेत काही अकाउंटिंगचे, प्रिन्सिपल्स आहेत, भरपूर प्रिन्सिपल्स आहेत. ठीक आहे, झालेले हे 11वी 12वी मध्ये झालेले. पुढे जर आपल्याला वेळ मिळाला तर ते पण थोडेफार आपण जे आहेत हे थोडे सविस्तर आपण बघूया, थोडे शॉर्टमध्ये संक्षेपमध्ये जे आहेत आपण बघण्याचा प्रयत्न करूया. तर हे जो कॉन्झर्वेटिव्ह अप्रोच असतो बेसिकली अकाउंटिंगमध्ये, म्हणजे काय की जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की बाबा आपला इन्कम आहे किंवा ॲसेट्स आहेत, ह्यांना नेहमी ते म्हणतात की थोडंसं कमी व्हॅल्यू करा. कमी व्हॅल्यू म्हणजे अंडर व्हॅल्यू नका करू, पण दोन जर तुम्हाला ऑप्शन्स असतील, त्या दोन ऑप्शन्समधला जो सर्वात कमीवाला ऑप्शन आहे त्याला तुम्ही चूज करा. ह्यालाच म्हणतात कॉन्झर्वेटिव्ह अप्रोच. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला कारचं सांगितलं की बाबा कार माझ्याकडे आहे, 10 लाखाची कार आहे, पण ती 10 लाखाची कार खरंच 10 लाखाला विकली जाणार आहे का कमी किमतीला विकली जाणार आहे. जर मला व्हॅल्युएशन करायचंच आहे तर मी डेप्रिशिएट करून रिअलमध्ये ती मार्केटमध्ये खरंच त्याला प्राईस काय मिळणार आहे, ह्या प्राईसलाच मी ती जी आहे त्याला मी व्हॅल्यू करीन. किंवा मार्केटमध्ये किंवा त्याच्या डेप्रिसिएशन नंतर त्याची जी कॉस्ट किंवा जी काही नेट रिअलायझेशन व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये जी काही कमी त्याची जी प्राईस आहे त्यालाच मी त्याचं व्हॅल्युएशन करणार. ह्यालाच म्हणतात प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेटिव्ह अकाउंटिंग. कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे मी थोडं ऑर्थोडॉक्सपणाने, म्हणजे थोडं कमी जे आहे कमी ह्याच्यात मी स्वतःला जे आहे त्याचं अकाउंटिंग करतोय. अंडर विच एनी एक्सपेन्सेस ऑर लॉसेस फ्रॉम द ट्रान्झॅक्शन्स entered or event occurred to be recognized immediately. However, any gains or profits are recognized until it becomes due or are actually realized. बघा हे महत्त्वाचं आहे. अंडर विच एनी एक्सपेन्सेस ऑर लॉसेस, जर का काही एक्सपेन्सेस किंवा लॉसेस झाले तुम्हाला ट्रान्झॅक्शन्समधून और इव्हेंट्स अकर्ड आर टू बी रेकग्नाइज्ड इमिडिएटली. ठीक आहे, त्यांना तुम्ही इमिडिएट रेकग्नाइज केलं पाहिजे, इमिडिएट तुम्ही त्याला रेकॉर्ड केलं पाहिजे. ठीक आहे, त्याला डिले करायचं नाही, त्याला लगेच रेकॉर्ड करायचे जे काही कॉस्ट झाले किंवा जे काही तुमचे लॉसेस झाले तर. ठीक आहे, पण काही जर का गेन झाले किंवा प्रॉफिट्स आहेत आर रेकग्नाइज्ड अंटिल इट बिकम्स ड्यू ऑर आर ॲक्च्युली रिअलाइज्ड. जोपर्यंत खरंच तो प्रॉफिट होत नाही. मी म्हणतोय फॉर एक्झाम्पल माझी 10 लाखाची गाडी होती. ठीक आहे, आज मार्केटमध्ये मी म्हणतोय बरं का, किंवा मला असं सांगितलं गेलं वेबसाईटच्या थ्रू की माझी गाडी फॉर एक्झाम्पल 8 लाखाला विकली जाणार आहे. पण अरे खरंच कोणीतरी मला ग्राहक मिळालंय का 8 लाखाला घेणारं, का मी खरंच मार्केटमध्ये जेव्हा ॲक्च्युअली ती विकायला जाईन तर मला 8 लाख मिळतील का 7-7.5 लाख रुपये मिळतील. समजतंय मी काय म्हणतोय तुम्हाला. ठीक आहे, तर त्याच्यामुळे मला तिथे जे आहे कॉन्झर्वेटिव्ह अप्रोच वापरायला लागेल. ठीक आहे, मी उगाच स्वतःचे शेख चिल्लीचे स्वप्न बघू शकत नाही, नाही मला 8 लाख मिळणारच आहेत माझ्या गाडीसाठी सेकंड हँड, नॉट पॉसिबल. ठीक आहे, तू खरंच जेव्हा मार्केटमध्ये जातोय आणि जेव्हा बसतोय उभं राहतोय तिथे आणि तू म्हणतोय की बाबा माझी गाडी विकत घ्या 8 लाखाला, तर खरंच कोणी घेणार आहे का ती गाडी 8 लाखाला का 7-7.5 लाखाला घेणार आहे. समजतंय का. तर कधी सुद्धा काय करायचं, कमी स्वतःला जे आहे कमी जे आहे हे करायचं. ठीक आहे, एक्सपेक्टेशन कमी ठेवा. जर चांगले 8-8.25 लाख मिळाले तर चांगली गोष्ट आहे, आनंद होईल. पण कमी मिळाले तर दुःख होणार नाही. समजतंय का. ठीक आहे, ओके, हाच त्याच्या मागचा कॉन्सेप्ट आहे. तुम्ही म्हणाल सर काय फिलॉसॉफी शिकवत आहे. फिलॉसॉफी नाही, ही अकाउंटिंग फिलॉसॉफी आहे. ठीक आहे, रिअल वर्ल्डमध्ये सुद्धा जी आहे ही थोडी तुम्हाला
कामाला येते. बघा अकाउंटिंग स्टँडर्ड्स त्यांनी काय म्हटलेलं बघा, कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरी शुड कंप्राइज, इन्व्हेंटरीची जी कॉस्ट असते त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असल्या पाहिजेत बघा. हे ते म्हणतात ऑल कॉस्ट ऑफ परचेस, परचेस करताना जी जी तुम्हाला कॉस्ट आली, तुम्हाला काही वेजेस द्यायला लागले लेबरला, ठीक आहे, तुम्हाला काही ते कॅरेजचे पैसे द्यायला लागले, जे काही आहे डिपेंड करतं. कॉस्ट ऑफ कन्व्हर्जन प्रायमरी फॉर फिनिश गुड्स अँड वर्क इन प्रोग्रेस, वर्क इन प्रोग्रेस करायला तुम्हाला काही पॉवर यूज करायला लागली, काही लोक यूज करायला लागले, ठीक आहे, काही काही होऊ शकतं, ठीक आहे. तर कन्वर्ट केलं तुम्ही रॉ मटेरियलला वर्क इन प्रोग्रेस किंवा फिनिश गुड्समध्ये कन्वर्ट केलं. अदर कॉस्ट इनकर्ड इन ब्रिंगिंग द इन्व्हेंटरीज टू द प्रेझेंट लोकेशन अँड कंडिशन, त्या कंडिशनमध्ये आणायला किंवा त्याच्या प्रेझेंट लोकेशनमध्ये आणायला अजून काही तुम्हाला खर्च करायला लागले, शिपिंग करावं लागलं, काही पॅकेजिंग करावं लागलं तुम्हाला वेगळं, ठीक आहे. तर ह्या सगळ्या कॉस्ट ज्या आहेत ह्या सगळ्या तुम्हाला घ्यायला लागतील. बघा काय काय आहे त्यात, कॉस्ट ऑफ परचेस, कॉस्ट ऑफ कन्व्हर्जन आणि अदर कॉस्ट, ठीक आहे. अगेन ह्या सगळ्या डिटेलमध्ये आपण जायला नको, पाहिजे असेल तुम्ही नंतर पॉज करून ह्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, नंतर बघा. खूप डिटेलमध्ये जायची गरज आपल्याला नाही. एक्सक्लुजन फ्रॉम कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरीज, ठीक आहे. ॲबनॉर्मल अमाऊंट्स ऑफ वेस्टेड मटेरियल, लेबर और अदर प्रोडक्शन हेड्स, काही ॲबनॉर्मल अमाऊंट्स असतील, ठीक आहे, अशा गोष्टी ज्या कधीच आपण जनरली करतो, एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोष्टी, ॲबनॉर्मल गोष्टी ज्या जनरल तुमच्या कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये आपण इन्क्लूड करणार नाहीत, त्या ह्याच्यातही इन्क्लूड करायच्या नाहीत. स्टोरेज कॉस्ट अनलेस दोज कॉस्ट आर नेसेसरी इन द प्रोडक्शन प्रोसेस प्रायर टू फर्दर प्रोडक्शन स्टेज, ठीक आहे. अशा काही स्टोरेज कॉस्ट ज्या जनरली तुम्हाला गरजेच्या नसतात, ठीक आहे, अगेन ॲबनॉर्मल आहेत, नॉर्मल नाही आहेत, एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेत, अशाच गोष्टींना रेकॉर्ड करायचं नाही अनलेस ते नॉर्मल आहेत. नेहमी तुम्हाला ते करावेच लागतात, ठीक आहे, नेहमीच आहे ते तुमचं, तर तेच तुम्ही फक्त रेकॉर्ड करणार. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स दॅट डू नॉट कॉन्ट्रीब्यूट टू द ब्रिंगिंग द इन्व्हेंटरीज टू दॅट प्रेझेंट लोकेशन अँड कंडिशन, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काही कॉस्ट असतील जे तुम्हाला आत्ता त्या गोष्टीला कन्वर्ट करून आत्ताच्या जागेवर तुम्हाला आणण्यासाठी ज्या गरजेच्या नाहीत त्या रेकॉर्ड करू नका. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युटेशन कॉस्ट काय करायच्या गरज नसते. बघा हा काही पिरियडिक इन्व्हेंटरी सिस्टम वगैरे आहे, ठीक आहे. इन्व्हेंटरी सिस्टमचं त्यांनी सांगितलेलं आहे बघा इथे. बघा आता त्यांनी काय सांगितलं, नेट रिअलायझेबल व्हॅल्यू म्हणजे काय, दिस इज एस्टिमेटेड सेलिंग प्राइस इन द ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस. ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेसमध्ये जी काही सेलिंग प्राइस तुमची आहे इन द ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस लेस द एस्टिमेटेड कॉस्ट ऑफ कम्प्लिशन अँड द एस्टिमेटेड कॉस्ट नेसेसरी टू मेक द सेल. बघा कसं कसं तुम्ही करता. केस ऑफ रॉ मटेरियल्स काय म्हटलंय त्यांनी, रिप्लेसमेंट कॉस्ट इज जनरली कन्सिडर्ड ॲज नेट रिअलायझेबल व्हॅल्यू, ठीक आहे. लर्न करा त्याला तसंच. In case of work in progress, net realizable value means expenses and overheads required to be incurred to convert वर्कला कन्वर्ट करणे, ट्रान्सफॉर्म करणे, चेंज करणे इन प्रोग्रेस इन टू फिनिश गुड्स. फिनिश गुड्समध्ये रॉ मटेरियलमधून वर्क इन प्रोग्रेस बनतात आणि वर्क इन प्रोग्रेसपासून फिनिश गुड्स बनतात, ठीक आहे. इन केस ऑफ फिनिश गुड्स नेट रिअलायझेबल व्हॅल्यू मीन्स सेलिंग प्राइस रिड्यूस्ड बाय सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. सेलिंग प्राइस मायनस त्याचे डिस्ट्रीब्युशन आणि सेलिंग एक्सपेन्सेस. आता ही इन्व्हेंटरी रेकॉर्ड सिस्टम वगैरे काय असतं जस्ट बघा, त्याच्यात एक पिरियडिक इन्व्हेंटरी सिस्टम असते, त्याच्यात हा फॉर्म्युला आहे, ओपनिंग इन्व्हेंटरी आपण म्हणतो, प्लस त्याच्यामध्ये काही केलेले परचेसेस मायनस जी राहिलेली इन्व्हेंटरी, त्यांनी तुम्हाला काय मिळतील, CSG म्हणजे काय, या COSG म्हणायचो पण त्याला, COGS, कॉग्स, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. सिम्पल आहे. ह्याला इकडे जर तुम्ही आणलं तर तुम्हाला क्लोजिंग इन्व्हेंटरी तिथे मिळेल, ठीक आहे. पुढच्या याच्यात आपण ते बघूयाच. हे बघा नेक्स्ट याच्यावर तुम्हाला दिलं असेल बघा, हां परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टम आहे बघा. त्याच्यात ओपनिंग इन्व्हेंटरी 2 प्लस परचेसेस आहेत, ठीक आहे, मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड जे तिथून आपण आणले त्याला इकडे मायनस केले, त्यांनी आपल्याला काय मिळालं, क्लोजिंग स्टॉक मिळाला, त्याचाच बॅलन्स आहे, ठीक आहे. त्या गोष्टी आपल्याला मिळाल्या. आता हे खूप डिटेलमध्ये आहे, हे डिटेलमध्ये तुम्हाला CA वगैरे ह्याच्यात होतं, तुम्हाला ह्याच्यात तुम्हाला त्या गोष्टी विचारणार नाही, तुम्हाला फक्त काय विचारतील हे आपण बघूया, ठीक आहे. हिस्टॉरिकल काही कॉस्ट त्याच्या मेथड्स आहेत. फॉर्म्युला फॉर डिटरमाइनिंग द कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरी, ती इन्व्हेंटरीची व्हॅल्यू डिटरमाइन करण्यासाठी काय काय कॉस्टच्या मेथड्स आहेत ह्या मेथड्स एकदा बघून घ्या, ठीक आहे. इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन टेक्निक्स आहेत काही. हिस्टॉरिकल एक कॉस्ट मेथड असते आणि एक नॉन हिस्टॉरिकल कॉस्ट मेथड. हिस्टॉरिकल म्हणजे
मागच्या ह्यानी आपण कसं त्याला व्हॅल्यू करतो. इन्व्हेंटरी नॉट इंटरचेंजेबल ते जाऊ द्या, ते सोडून द्या. त्यात मेन बघा ह्या 3 जे आहेत ना, हे 3 फार महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, ह्याला बघा लिफो, फिफो आणि सिम्पल वेटेड ॲव्हरेज प्राईस. सिम्पल किंवा वेटेड ॲव्हरेज प्राईस जी आहे ती फक्त आपल्याला बघायची आहे. ठीक आहे, बाकी तर तुमचे ह्याचे जे फॉर्म्युला वगैरे आहेत हे फक्त तुम्ही लर्न करून घ्या. वेटेड ॲव्हरेजला काय आहे किंवा हे फक्त थोडेसे तुम्ही ना एकदा बघा, त्याला लर्न करून घ्या. ठीक आहे, ह्याच्यात काय काय आहे, ॲडजस्टेड सेलिंग प्राइस मेथड वगैरे आहे, स्टँडर्ड कॉस्ट मेथड आहे. ठीक आहे, हे थोडंसं जे आहे फक्त वाचून घ्या एकदा. चालेल, तर मग आपण काय करूया, इथेच थांबूया आजचं लेक्चर. उद्या जे आहे आपण थोडासा पुढचा डेप्रिसिएशन वगैरेचा जो पार्ट आहे हा थोडासा बघूया. जसं मी तुम्हाला सांगितलं, फक्त आणि फक्त आपल्या जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत तेवढ्याच आपण महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत एवढंच आपण घेणार आहोत. चालेल, तर मग भेटूया पुन्हा उद्या. थँक्यू, टेक केअर, बाय बाय, गुड नाईट.